आता अजित पवारांच्या निधनानंतर आज सुमित्रा पवार ज्या आहेत या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आज शपथविधी सोहळा देखील होण्याची शक्यता आहे. माननीय अजितदादा पवार जाऊन आज चौथाच दिवस आहे. सारं महाराष्ट्रात दुःखामध्ये आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ द्यावी किंवा त्यांना नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता निवड करून उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना शपथ द्यावी. हा पक्षाचा निर्णय आहे. त्या पक्षाच्या निर्णयानुसार कदाचित आज त्यांची शपथ मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनं होऊ शकेल. एकीकडे खरं तर या शपथविधी सोहळ्याबाबत जे आहे आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे पवारसाहेबांनी म्हटलं आहे. पवारसाहेबांनी सांगितलं आहे की शपथविधी होतो आहे त्याच्या संदर्भातली कल्पना त्यांना नाही आणि मला वाटतं सुप्रिया सुळे नाही याची कल्पना नाही. कारण दोघंही याबद्दल अनभिज्ञ आहेत. आता एवढा मोठा निर्णय घेत असतात तरी साधारण पक्ष सोडा परंतु कुटुंबाला तरी त्याची माहिती असावी अशी आमची अपेक्षा होती. जनतेची अपेक्षा आहे की ना कुटुंबात आपण चर्चा करतो किंवा एवढं होणार आहे. पक्षविरोधित आपण चर्चा करत असताना हे निर्णय व्हायला पाहिजे होते. परंतु आज माननीय शरद पवार साहेबांना याची कल्पना नाही असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं दिसते.